कपडा घेऊया. तुम्ही असं करू नका, मला हे करायला जमतं. हे बघा, चैन मस्त आहे की क्लीन झाली आहे. तर मित्रांनो, आपण आपल्या बाईकचे चैन क्लीन करण्यासाठी काय काय साहित्य आपल्याला लागणार आहेत. तर ह्यावेळेस आपण हा 10 नंबरचा टीप आणा. त्यानंतर आपण ॲज युजल हा विस्टा कंपनीचा चैन क्लीनर आणि चैन लुब्रिकेशनसाठी आपण हे मोटोलचं गेअर ऑइल यूज करतो 80W90. ते मी हे खाली करून या कंटेनरमध्ये टाकलेलं आहे. त्यानंतर हा आपण जीसॉलचा हा ब्रश आहे, चैन क्लीनर ब्रश, आणि 2 खराब कपडे आहेत मायक्रोफायबरचे, आणि हा आपला ऑइल कंटेनर ज्याच्यामध्ये आपण हे गेअर ऑइल टाकलेलं आहे. तर चला आपण आता आपल्या बाईकचे चैन क्लीन करण्यासाठी खाली जाऊया. तर मित्रांनो, बघू शकता चैनीची जी कंडिशन आहे खूप खराब झाली आहे. पूर्ण डस्ट बघू शकता, डस्ट लागलेली आहे पूर्ण, आणि स्प्रॉकेट बऱ्यापैकी आहे ओके. हे बघा. चला आता आपण याला क्लीन करून घेऊया आता. तर मित्रांनो, आपण हा आपला विस्टाचा चैन क्लीनर आपण घेऊया आणि पूर्ण चैन स्प्रॉकेटवरती मारूया आपण. त्यानंतर आपला हा ब्रश तुम्ही असं करू नका, मला हे करायला जमतं. नाही तर याच्यामध्ये स्प्रॉकेटमध्ये हात जाण्याची शक्यता असते. थोडा आपण अजून स्प्रे मारूया, जरा क्लीन होईल तो. या ब्रशवरती पण थोडा मारूया आपण. वेगवेगळ्या अँगलमधून क्लीन करूया असा. थोडा स्प्रे अजून मारूया. आणि हा जुना कपडा घेऊया. तुम्ही असं करू नका, मला हे करायला जमतं. हे बघा, चैन असे क्लीन करून घेऊया. थोडा अजून स्प्रे मारू आपण. हा कपड्याने साफ करून घेऊया. तुम्ही असं करू नका, चालू याच्यामध्ये हात जाण्याची शक्यता असते. हे मला करायला जमतं म्हणून मी करतोय.
चैन मस्तपैकी आता क्लीन झाली आहे. अजून एक दुसरा कपडा आहे आपल्याकडे, त्याने एकदा परत थोडी साफ करूया. परत एकदा सांगतो, तुम्ही असं करू नका, बंद करूनच गाडी चैन क्लीन करा. हे बघा, चैन मस्तपैकी क्लीन झाली आहे. आता आपल्याला याच्यावरती ऑइल टाकायचं आहे. फर्स्ट गिअरमध्ये टाकूया आणि हळूहळू करून ऑइल टाकूया. पोरिंगमध्येच टाकायचं. असं हळूहळू पोरिंगमध्ये टाकूया. अशा प्रकारे ओरिंगमध्ये ऑइल टाकून घ्यायचं मित्रांनो. चला, हे पटापट मी ओरिंगमध्ये ऑइल टाकून घेतो. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे क्लिनिंग आणि लुबिंग आपलं झालेलं आहे.